पण एक गोष्ट ऐका, मुलांच्या हातामध्ये कार देण्यापेक्षा आधी त्यांना संस्कार द्या, त्या आयुष्यात कधीच वाया जाणार नाही. आणि संस्कारी मुलं हीच आपली संपत्ती आहे बरं का. कारण तुम्हाला वाटत असेल आज माझ्या मुलांनी लाखो करोडोचे बंगले बांधावेत, गाडी घ्यावी, नक्कीच घेतील. कारण आजची कलियुगातली मुलं आहेत, ते काही करू शकतात, गाडी घेतील, बंगला बांधतील. पण नीट ऐका बरं का, तुमची मुलं लाखोचे करोडोचे बंगले बांधतील, पण त्यांना संस्कार नसेल ना, तर त्या घरात तुम्ही असाल का नाही हे मी सांगू शकत नाही. पण परमार्थिक मुलं, नीट ऐका बरं का, ह्या क्षेत्रातली मुलं, या संस्कारी क्षेत्रातली मुलं, ज्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, टाळ आहे, ही मुलं, गळ्यामध्ये बाळ आहे, हे लाखोचे करोडोचे बंगले बांधतील न बांधतील मी सांगू शकत. पण एक सांगू का, त्यांच्याबद्दल मी सांगू शकते, ही परमार्थिक क्षेत्रातली मंडळी लाखो करोडोचे घरं बांधतील न बांधतील, पण हे जिथं असतील ना, त्यांच्या सोबत मरेपर्यंत त्यांचे मायबाप असतील, याची गॅरंटी मी देते.